वर्धा जिले में घर फोड़ या वाहन चोरी और सोने की चेन छीने जाने की घटनाएं लगातार सामने आ रही हैं। पुलिस द्वारा इन घटनाओं पर नियंत्रण के लिए समय समय पर चेतावनी दी जाती है और चोरों को पकड़ने के लिए पेट्रोलिंग भी की जाती है। बावजूद इसके नागरिकों की सतर्कता भी उतनी ही जरूरी है। गर्मी के मौसम में लोग शादी या घूमने के लिए बाहर जाते हैं। ऐसे समय में चोर खाली घरों की रेकी कर चोरी की वारदात को अंजाम दे रहे हैं। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि वे घर छोड़ते समय कीमती सामान, जेवर और नकदी लॉकर या सुरक्षित स्थान पर रखें। दरवाजों को सेंट्रल लॉक लगाएं और पड़ोसियों को सूचित करें। लंबी गैर हाजिरी की स्थिति में स्थानीय पुलिस स्टेशन को भी इस बाबत जानकारी दें। महिलाओं से अपील की गई है कि बाजार या सड़क पर जाते समय जेवर न पहने और वाहन मालिकों से कहा गया है कि वे अपने वाहन सुरक्षित स्थान पर लॉक करके रखें। किसी भी संदिग्ध गतिविधि या चोरी की घटना की तत्काल सूचना पुलिस को दे। यह जानकारी सहायक पुलिस निरीक्षक संदीप कापड़े सावंगी मेघे पुलिस स्टेशन वर्धा द्वारा दी गई है। नमस्कार, जय हिंद। सध्या उन्हाळा लागलेला आहे, त्यामुळे बऱ्याचशा मुलांना काही ऑफिसेसला सुट्ट्या वगैरे आहे आणि ह्याच पिरियडला काही लग्न सराई असल्यामुळं सगळेजण घर परिवारासह बाहेर फिरायला जातात किंवा कुठेतरी लग्न प्रसंगाला बाहेर जातात। अशा वेळेस घरात कुलूप लावून नागरिक बाहेर जातात, त्यावेळेस घरात काही मौल्यवान वस्तू किंवा कॅश वगैरे घरी ठेवून जातात। त्यामुळे सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी त्यांचे मौल्यवान वस्तू, सोन्याचे दागिने, सोन्या चांदीचे दागिने किंवा कॅश ही कुठेतरी लॉकर किंवा इतरत्र ठिकाणी त्यांनी सेफ ठेवायला पाहिजे। तसेच गावाला जाताना लांब दिवसाकरता, जास्त दिवसाकरता जर गावाला जात आहे तर त्याबाबतची सूचना संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी द्यायला पाहिजे, जेणेकरून पोलीस नाईट गस्तीला त्या ठिकाणी त्या घराला व्हिजिट करणार आणि चोरीसारखी घटना होणार नाही। तसेच बाहेर गावी जाताना त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या शेजारच्यांना सांगून जायला पाहिजे की आम्ही बाहेर गावी 3-4 दिवसासाठी जात आहे, जेणेकरून जी घटना जर झाली तर लगेच पोलिसांना माहित पडेल आणि पोलीस त्या गोष्टीचा फॉलोअप घेऊ शकतो। 15 दिवस गावाला गेल्यानंतर 15 दिवसानंतर आल्यानंतर त्यांना माहित पडते आणि पर्यायानंतर पोलिसांना माहित पडते। असं न होण्याकरता त्यांनी शेजारच्यांना सुद्धा आम्ही गावाला जात आहे याची माहिती द्यायला पाहिजे। त्याचप्रमाणे बाहेर गावी जाताना काही बरेचसे लोक लॉक लावतात आणि निघून जातात। आमचं पोलिसांकडून असं सांगणं आहे, आव्हान आहे की त्या लॉक जिथे लावलेला आहे त्याला पडदा असला पाहिजे, जेणेकरून तिथे लॉक आहे हे जे काही चोर संशयित लोक त्यांना दिसणार नाही आणि सेंट्रल लॉक सुद्धा त्यांनी वापरायला पाहिजे। त्यामुळे चोरीच्या घटना होण्यास आळा बसेल आणि जे काही नागरिकांचा किमती मुद्देमाल, सोन्या चांदीचे दागिने किंवा पैसे आहेत ते चोरीला जाणार नाही। प्रथमतः जे नागरिक आहेत त्यांनी स्वतःची दक्षता घेऊन या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे। त्याचप्रमाणे बऱ्याचशा याच्यामध्ये असं आहे की उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कूलर सुद्धा चालू राहतात आणि कूलर चालू असल्यामुळे घरात आवाज येत नाही कोणाला, तेव्हा अशा प्रसंगी सुद्धा चोर चोरी करून निघून जातो, ते सुद्धा आहे। तसंच जे काही मोटरसायकली आणि चेन स्नॅचिंगच्या घटना सुद्धा होत आहेत, त्यामुळं महिलांना आणि काही नागरिकांना माझं आव्हान आहे की त्यांनी त्यांचे सोन्याचे दागिने, किमती दागिने जेव्हा वर्दळीच्या ठिकाणी जात आहे त्यांची सुरक्षितता त्यांनी करायला पाहिजे। आणि ग्रामीण भागात किंवा शहरी भागात मोटरसायकल घराच्या बाहेर ठेवल्या जाते, कोणी लॉक करते, कोणी करत नाही, त्यामुळं त्या घटना सुद्धा आळा बसू शकतो की नागरिकांनी जर त्या गाडी आपले सेफ लॉक करून जर ठेवल्या त्या ठिकाणी त्या चोरीला जाणार नाही आणि मार्केट किंवा गर्दीच्या ठिकाणी फिरताना त्यांनी सोन्याच्या वस्तू त्यांची निगा केल्यास चेन स्नॅचिंग किंवा मोटरसायकल चोरीचे सुद्धा प्रकार होणार नाही। तसेच अशा प्रकारच्या घटना जर झाल्या, कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवावे, जेणेकरून पोलीस त्यांच्या पद्धतीने त्यांचे सोर्स वापरून किंवा जो काही तपास करून, तांत्रिक विश्लेषण आणि इतर तपास करून त्या घटना उघडकीस आणण्यास मदत होईल।